आता बातमी अवकाळीची। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पाऊस झालाय। गहू, हरभरा, आंबा या उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या सगळ्या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे आणि एकंदरीत प्रचंड चिंतेत सध्या शेतकरी असल्याचं पाहायला मिळतंय। भाजी मंडई असेल, बाजारपेठ असेल, या सगळ्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड धावपळ होतीये। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। गडहिंग्लज शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली। सांगलीतील मिरजेला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढले। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। साताऱ्यातील कराड शहरासह तालुक्यात अक्षरशः गारांचा पाऊस पडलाय। ही दृश्य आपण बघतोय सांगली, सातारा आणि कोल्हापुरातली। विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झालेला आहे। गहू, हरभरा, आंबा सगळ्याचं नुकसान झालंय। साताऱ्यात थेट गारांचा पाऊस पडलेला आहे। अत्यंत भीषण दृश्य म्हणावी लागतील, कारण हा जो वातावरणातला बदल आहे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय। सध्या कोल्हापुरातली दृश्य आपण बघतोय। कोल्हापूरला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता अवकाळीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय। गहू, हरभरा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। शेखर, या अवकाळीनंतर कोल्हापुरात नेमकं काय वातावरण आहे? शेतकऱ्यांचं मोठं नुकसान निश्चित याच्यामध्ये झालंय। ही बरोबर आहे। एकीकडे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असलं तरी दुसरीकडे उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांना काहीसा दिलासा देखील या पावसामुळे मिळालेला आहे। अर्थातच कोकण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काजू आणि आंब्याचं पीक असतं, त्या ठिकाणी याचा सर्वाधिक फटका जो आहे तो बसत असतो। मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात देखील काही शेतकरी आहेत, द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील आहेत, त्यांना देखील या सगळ्याचा फटका जो आहे तो बसत असतो आणि निश्चितच आहे एकीकडे पावसाची खरं तर अनेक ठिकाणी हजेरी काल पाहायला मिळाली होती। काल सायंकाळपासूनच बऱ्याच ठिकाणी जे आहे ते जोरदार पाऊस झाला। रात्रीच्या वेळी कोल्हापूर शहरात देखील मुसळधार असा पाऊस झालेला आहे। शिवाय जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये विजा कोसळल्याची बातमी देखील त्या ठिकाणी समोर आली। त्यामुळे निश्चितच एकीकडे पावसामुळे अनेकांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांचं देखील तितक्याच प्रमाणात नुकसान देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। जी जी शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।